आज आम्ही ते पाहिलं जे ना भूतो ना भविष्यती असं होतं. आज इथे मी कोणालाही नावाने, आडनावाने, जातीने, गोत्राने, धर्माने, श्रीमंत, गरीब म्हणून ओळखत नाही. इथे प्रत्येकाची एकच ओळख आहे, माऊली. हे येणारे काही सुशिक्षित असतील, पण काही ग्रामीण भागातून आलेले आहेत. पण प्रत्येकाच्या ओठावर एकच नाव, रामकृष्ण हरी. म्हणूनच कोणी उगाच म्हणत नाही, स्वर्गाहुनी सुंदर हा सोहळा. आणि आज मी तुम्हाला हा सोहळा दाखवणार आहे. मित्रांनो, ही फक्त वारी नाही, हा एक दिव्य अनुभव आहे. चला व्हिडिओ सुरू करूया. वारीला जायचं असं काही ठरलेलं नव्हतं, पण माझे परम मित्र दिनेश यांच्या मुखातून जणू श्रीहरीच बोलले, वारीला जायचं का? बस ते एक वाक्य आणि मनात ठिणगी पडली. मग मी आणि जना यांनी लगेच प्लॅन केला. दुर्दैवाने शेवटच्या क्षणी दिनेशचं जाणं कॅन्सल झालं आणि शेवटी आम्ही दोघंच निघालो. 11 जुलैच्या सकाळी आम्ही भेटलो आणि पुण्याकडे प्रवास सुरू केला. त्या दिवशी अनेक ट्रेन रद्द झाल्या होत्या, त्यामुळे संपूर्ण प्रवास अक्षरशः उभ्यानेच झाला. पण मनात मात्र एकच उत्साह होता, आज माऊलीच्या वारीत चालायचं आहे. पुण्यात पोहोचल्यावर कपडे बदलले आणि पालखी जिथपर्यंत आली होती तिथे पोहोचलो. त्या दिवशी पालखी पुण्याहून सासवडच्या दिशेने निघाली होती. आम्ही हडपसर पासून चालायला सुरुवात केली आणि माझा एक वेगळा हट्ट होता. मी अनवाणी चालत होतो, कारण यंदा संपूर्ण पंढरपूरची वारी करणं शक्य नव्हतं. म्हणूनच वाटलं निदान हा तरी टप्पा माऊलींसाठी अनवाणी चालूया. आणि तिथूनच सुरू झाला आयुष्यातील सर्वात वेगळा अनुभव. आज इथे मी कोणालाही नावाने, आडनावाने, जातीने, धर्माने, श्रीमंत, गरीब म्हणून ओळखत नाही. प्रत्येकाची एकच ओळख, माऊली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू होतं, कसलंही ताण नव्हता. मुखात विठ्ठल 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 आणि मनात समाधान. चालताना अनेक सेवा मंडळ, स्टेज आणि स्वयंसेवक दिसले. कुणी पाणी देत होतं, कुणी फळं देत होतं, कुणी फराळ. त्या दिवशी एकादशी होती आणि तिथे एक गोष्ट मनाला भेटली, श्रीरंग आपल्या भक्ताला उपाशी कधीच ठेवत नाही. पुढे असंख्य दिंड्या भेटल्या. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रत्येक दिंडीला क्रमांक दिलेला होता, जेणेकरून कुणी मागे राहिलं असेल तर त्याला आपली दिंडी पुन्हा सहज सापडावी. किती सुंदर व्यवस्था आहे. त्या दिंड्यांमध्ये लहान मुलं, तरुण, महिला, आजी आजोबा सगळे एकाच आनंदात चालत होते. त्यांच्यासोबत चालताना आम्हीही त्या आनंदाचा भाग झालो. वाटेत काही गणेश मूर्ती बनवणारे कारीगर त्यांच्या सुंदर मूर्तीचं प्रदर्शन करत होते. वारी म्हणजे फक्त भक्ती नाही, तर महाराष्ट्राची संस्कृती, कला आणि माणुसकी यांचाही उत्सव आहे. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त भक्तीचा समुद्र. ही गर्दी नव्हती, हा भक्तिसागर होता, जो श्रीहरीला वैकुंठापेक्षा प्रिय होता. पुढे एक पुलावर आलो. सहज आकाशाकडे पाहिलं आणि एक अद्भुत दृश्य दिसलं. मित्रांनो, आता तुम्हाला काहीतरी दाखवतो मी. आकाशामध्ये बघा वरती काय तयार झालं. सूर्याभोवती सुंदर गोलाकार प्रकाशाचं वलय, जणू आकाशातच रिंगण भरलं होतं. क्षणभर वाटलं देवेंद्राने स्वतः हे रिंगण उभं केलंय. वारीत जसं रिंगण असतं तसं निसर्गानेही आम्हाला एक रिंगण दाखवलं. तो क्षण आजही डोळ्यांसमोर तसाच उभा आहे. माझे आजोबा वारी करायचे, माझे वडीलही वेळ मिळेल तशी वारी करतात. पण वारी म्हणजे नेमकं काय हे मला आज इथे आल्यावर समजलं. वारी ही बघण्याची गोष्ट नाही, वारी ही जगण्याची आणि अनुभवण्याची गोष्ट आहे.
माऊलीच्या पालखीचं दर्शन झालं. मन भरून आलं. आमचा वारीचा टप्पा छोटा होता, कारण दुसऱ्या दिवशी कामावर जायचं होतं. पापी पेट का सवाल था. पण या छोट्याशा वारीने आयुष्यभराची श्रीमंती दिली. माऊलीच्या चरणी एकच प्रार्थना केली, माऊली इतकं यश दे की एक दिवस कोणतीही चिंता न करता तुझी संपूर्ण वारी करू शकेल. जसं हे वारकरी सर्व काही तुझ्यावर सोपवून चालत आहेत, तसाच विश्वास आणि तसंच भाग्य माझ्याही वाटेला येऊ दे. आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने वारी करावी, कारण इथे अनेक प्रश्नांची उत्तरं शब्दांनी नाही तर अनुभवाने मिळतात. जर तुम्ही अजून वारी केली नसेल तर एकदा नक्की करा. कदाचित तुम्ही शोधत असलेली शांती तिथेच तुमची वाट पाहत असेल. पुन्हा भेटू पुढच्या वर्षी माऊलीच्या वारीत. राम कृष्ण हरी.